सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, रवींद्र चांगू शिंदे, कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त, CMD SRG ग्रुप कंपनी, तांत्रिक सल्लागार. आपण नेहमी विविध युनियनच्या धोरणावर, कामगारांच्या धोरणावर, सामाजिक आणि राजकीय धोरणावर विविध विश्लेषण करत असतो. तर आज एक महत्त्वाचं विश्लेषण म्हणजे ठाणे शहरातील ट्रॅफिकच्या नियोजनाबाबत. जे काही ठाण्यामध्ये विविध विकास प्रकल्पांतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामे चालू आहेत. उदाहरण मेट्रो 1, 2, 3, 4, 5, समृद्धी मार्ग, माजिवडा कापूरबावडीपासून बिग पासून ते मुंबईकडे इन्फ्रास्ट्रक्चर फाउंडेशनची कामं चालू आहेत. मागील वर्षभर ट्रायल पिट चालू होत्या आणि त्याबाबत मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन, साईटवर जाऊन काम चालू असताना जे काही ट्रायल पिट कॉलमच्या चालू होत्या ते मी विचारपूस केली. काम थांबवलं, विचारपूस केली. MMRDAचे ऑफिस ठाण्यातील माजिवडा येथील GST कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर का दुसऱ्या माळ्यावरती MMRDAचं कार्यालय आहे. तिकडनं माहिती घेतली असता मला समजते की ठाण्यातील मेट्रो कार्यालयामध्ये फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम होतं आणि बाकीचं डिझाईन डेव्हलपमेंट बांद्र्यावरून MMRDAकडून येतं, अशी मला माहिती मिळाली. ज्यावेळेस मी 2-3 वेळा कार्यालयात गेलो आणि मार्चमध्ये मुलुंड येथे जो काय मेट्रोचं गर्डर पडला, म्हणजे पॅरापट वॉल पडली, त्याच्यामध्ये वाहतुकीच्या रिक्षाचं आणि गाडीचं नुकसान झालं. काही माणसं जखमी झाली, एक माणूस मृत्युमुखी पडला. आणि माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, पालकमंत्री यांनी तात्काळ TV मीडियावरून विश्लेषण दिलं आणि मृत्यू आणि जखमीदारांना आर्थिक मदत जाहीर केली. ज्याचा मृत्यू झाला होता त्याला 15 लाख तात्काळ मदत राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मृत पावलेला 15 लाख रुपये तात्काळ दिले. परंतु हा जो काही कॉन्क्रिटीकरणाचा विळखा आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा, पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, ठाण्यातून कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, मीरा भाईंदर महानगरपालिका, माजिवडा, मानपाडा, ओळा विधानसभा क्षेत्र, कोपरी पाचपकडी क्षेत्र आणि ठाणे शहर क्षेत्र आणि कळवा, खारी व मुंब्रा विभाग क्षेत्र, ते कल्याण, डोंबिवली विधानसभा क्षेत्र, या सर्व क्षेत्रातून मेट्रोचे जाळे विणताना जे काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत, अंडरग्राऊंड बुलेट ट्रेनचा सुद्धा मार्ग
दिव्यातून गुजरातपर्यंत जाताना आपल्याला दिसत आहे, चालू आहे काम. नुकतेच काही किलोमीटरचा रस्ता दिवा गावातून टनेल मार्ग तयार होत आलेला आहे. शिवाय मुंब्रा ते ऐरोली म्हापे ब्रिज आणि टनेल पारशिक डोंगरमधून होत आहे. हे सर्व इत्थंभूत इन्फ्रास्ट्रक्चर कामे पाहता संपूर्ण महाराष्ट्रावर कॉन्क्रीटचा जाळा आहे. सरकार म्हणतं की आम्ही विकास केला, जिकडे तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामे आहेत एवढी तरतुदी दिल्या, परंतु सरकारच्या ध्येयधोरणामध्ये मी एक सांगू इच्छितो की दरवर्षी केंद्राचा जो अर्थसंकल्प होतो, राज्याचा जो अर्थसंकल्प होतो, त्याच्यामध्ये या सर्व विकास कामात डेव्हलपमेंटचा आर्थिक तरतुदी केल्या जातात. मग तो सरकार कोणतंही असो, भारतीय जनता पार्टीचं असो, काँग्रेसचं असो, की शिवसेनेचा असो, का इतर कोणी पक्षाचा असो, कुठलाही पक्ष आला तरी इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे त्याला विकास करणं हे कर्तव्य आहे. त्याच्यात काही राजकीय दुमत नाही आहे, दुजाभाव नाही आहे की अमुक एक सरकार आलं तर विकास होतो, इन्फ्रास्ट्रक्चर होतो, असं काय नाही. जे सरकार जे विकासाचं काम म्हणतं ते गोरगरिबांना नोकरी धंदा, कामधंदा, महागाई कमी करणं, गोरगरिबांना घरे देणं, गोरगरिबांचा विकास करणं, हा खरा देशाचा विकास आहे, राज्याचा विकास आहे. तो काही सरकार करत नाही, केंद्र करत नाही की राज्य करत नाही. गोरगरिबांना नोकऱ्या देत नाही, घरं देत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, पीक विमा देत नाही, लाईट बिल माफ करत नाही. त्यामुळे गोरगरीब पिछाडीवर चाललेला आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर आघाडीवर चाललेलं आहे. त्यामुळे गोरगरीब पिछाडीवर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आघाडीवर आहे. हे सर्व सांगताना मला खेदाने नमूद व्हायचं वाटते की सरकार जे आपली वल्गला करते की आम्ही देशाचा विकास केला, राज्याचा विकास केला, त्याला माझा सक्त विरोध आहे. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर विकास केल्याने देशाचा विकास होत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर केल्याने राज्याचा विकास होत नाही. तर जेव्हा गोरगरीब माणसाचा विकास होईल, कल्याण होईल, शेतकऱ्याचा विकास होईल, कल्याण होईल, महागाई कमी होईल, पेट्रोल डिझेल दर कमी होईल, ज्यावेळेस असं भाववाढ 50% येईल तेव्हा कुठे वाटेल देशाचा विकास होतोय. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर केल्याने देशाचा विकास होतो असं नाही ना.